सत्ताधारी पक्षांकडून ठिकठिकाणी चौक सभा, रॅली आणि जाहीर सभा अशा प्रकारचा झंझावाती प्रचार सुरू असताना दुसरीकडे मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि विशेषतः महाविकास आघाडीच्या उमेदवारांना डोर टू डोर प्रचारावरती भर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत प्रथमेश गीते आहेत। प्रथमेश गीते नाशिकचे माजी उपमहापौर राहिलेले आहे आणि ते सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख देखील आहे। भाऊ, एकीकडे सत्ताधारी पक्ष मोठमोठ्या रॅल्या काढत आहे, मोठमोठे जंगी कार्यक्रम घेते, दुसरीकडे मात्र आपण डोर टू डोर प्रचार करताय, नेमकं काय कारण? ही निवडणूक आहे, ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे। ज्यावेळेस ज्या परिसराचं निवडणूक असते ही लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचणं हे महत्त्वाचं असतं। त्यामुळे आम्ही सर्वांना आदेश केले की सर्व उमेदवारांना, महाविकास आघाडी जेवढे उमेदवारांना यांना एवढंच सांगितलं की घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे, लोकांच्या आशीर्वाद घेतले पाहिजे, आपण काय करणार आहोत स्वतः निवडून आल्यानंतर ते लोकांना सांगितलं गेलं पाहिजे, सत्ताधाऱ्यांनी काय चुकीचं कामं केले हे आम्हाला सर्व लोकांना सांगितलं गेलं पाहिजे। आणि आजही ही परिस्थिती नाशिकमध्ये इतकी वाईट आहे की तुम्हीच बघितलं असेल, भारतीय जनता पक्षाने कशा प्रकारे उमेदवारांची फोडाफाडी केली, कशा प्रकारे एबी फॉर्मची पळवापळवी केली, म्हणजे निष्ठावंतांच्या सतरंजी उचलायची वेळ आत्ता या पक्षामध्ये आलेली आहे। आणि आज खरं तर बघायला गेलं तर नुसतं ते स्वबळावर जरी लढत असेल तर ती जी लढाई आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे। जनता ही आमच्या सोबत आहे आणि आम्हाला 100% विश्वास आहे की जनता ही महाविकास आघाडीला जास्तीत जास्त उमेदवार निवडून देईल। तुम्ही दोन्ही ठाकरे बंधूंबरोबर काम केले, राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, मनसेसोबत देखील काम केले, आता दोन भाऊ एकत्र आले, काय याचा परिणाम फायदा निवडणुकीत दिसतोय, जाणवतोय? 100% फायदा होईल। लोक स्वतःहून म्हणताय की बरं झालं दोन्ही ठाकरे एकत्र आले, आता खरं तर सत्ताधाऱ्यांना खरा धडा शिकवण्यात येईल। आज हे महाराष्ट्राला याची गरज होती, दोन्ही ठाकरे एकत्र व्हायची आणि आनंदाचं वातावरण आहे दोन्ही ठाकरे एकत्र झाल्याने। म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो, तुमच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत संदेश पोहोचवतो की लोकांनी यंदा आमच्यावर विश्वास ठेवावा। आम्ही ठीक आहे, मी उमेदवार आहे, मी माझ्या प्रभागात फिरतोच आहे, पण संपूर्ण नाशिकमध्ये महाराष्ट्रामध्ये लोकांनी महाराष्ट्र जनतेने मतदारांनी ठाकरेंवरती, महाविकास आघाडीवरती विश्वास ठेवावा। तुम्ही बघितलं असाल विधानसभेची निवडणूक कशा प्रकारे त्यांनी जिंकली, लहान लहान मुलंसुद्धा म्हणतात की यांनी EVM पासून काय काय सगळ्याच गोष्टी असतील आज। म्हणून मी पहिल्याच तुमच्या याच्यात बोललो की ही निवडणूक आहे ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे। गुलजार कोकणे देखील आहे, आपण देखील राज ठाकरेंबरोबर काम केलं, त्यानंतर आता पुन्हा उद्धव ठाकरेंबरोबर काम करताय, प्रतिसाद कसा मिळतोय नागरिकांचा ह्या सगळ्याला धरून? सर्वात चांगला प्रतिसाद भेटतोय। राजसाहेबांबरोबर पण आम्ही काम केलं, मी मनसेत असताना, आता उद्धव साहेबांबरोबर शिवसेनेमध्ये दोघं भाऊ एकत्र झाले। पूर्ण प्रभागामध्ये या नाशिक शहरामध्ये लोकांमध्ये चैतन्य आणि उल्हास आहे का जे महाराष्ट्राला आज दोघं भाऊची खूप गरज आहे। आणि जे सत्ताधारी आहे ते तपोवनचा विषय असो, पूर्ण नाशिक शहरातले जे लोक आहे ते तपोवनचं जे झाड वृक्ष करायचं आहे तर ते कोणाचं ऐकत नाही, जुमानत नाही आणि ते तपोवन झाडा वाचवा, भविष्य वाचवा अशी नाशिककरांची आणि सत्ताधारी लोक कोणाचं ऐकायची मनस्थितीत नाही, त्यामुळे एक परिणाम जाणवतोय। आपण बघतोय आपल्यासोबत हे ठाकरेंच्या शिवसेनेचे हे सगळे उमेदवार आहे, हे आता डोर टू डोर प्रचार करताय। खरं तर प्रथमेश गीते जे आपल्यासोबत होते त्यांच्यावरती पूर्ण नाशिक शहराची जबाबदारी आहे, कारण ते पक्षाचे महानगर प्रमुख देखील आहे, माजी उपमहापौर राहिलेले आहे, माजी आमदार वसंत गीते यांचे ते चिरंजीव आहे। मात्र असं सगळं असताना त्यांच्याकडनं मात्र धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा प्रकारचा नारा देत कुठल्याही प्रकारची रॅली, मोठ्या जाहीर सभा न घेता डोर टू डोर प्रचारावर भर दिला जातोय। आणि विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोनही नेत्यांबरोबर त्यांनी यापूर्वीपासून काम केले, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये या दोन नेत्यांच्या एकत्र येण्याचा फायदा त्यांना होईल अशा प्रकारचा आशावाद या सगळ्याच उमेदवारांकडून व्यक्त केला जातोय। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।